काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता देह पायी जीव थोडा, ठेविता देह पायी जीव थोडा, ठेविता देह पायी जीव थोडा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी म्हणजे अर्थात परमेश्वर अवतारांनी आपल्याला सन्निधान दिलेलं नाही, कारण की आपलं दैव कर्म आपलं तसं नाही आहे. परमेश्वराच्या असन्निधानामध्ये राहून परमेश्वराच्या असन्निधान स्थित अस्थिपरीचं आचरण करावं असं आपलं दैव आहे. आणि मग परमेश्वराने जाताना सन्निधान नाही तर आपल्याला 4 मोचक साधनं दिलेली आहे. स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षुक. यांच्या भजन पूजन वंदनाने आपल्याला मुक्ती मिळणार आहे. आणि मग ही मुक्ती मिळवताना भजन पूजन हे सगळं कसं करायचं, अनेक विधी आहे. त्याद्वारे आपण आपलं भलं करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं एक दान आहे. आणि मग ते हे सगळं करत असताना दानाचेही विविध माध्यम आहे. आणि त्या सर्व दानांमध्ये बरेच ज्या वेळेला ज्याला जे हवं तेच दान उत्तम, पण तरीही ज्यात माणूस संतुष्ट होतो, तृप्ती होते, जो नको म्हणतो ते आहे अन्नदान. आणि देवाने सांगितलेलं अन्नदान उत्तम. म्हणून आपण चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी एक जिल्ह्याला धान्य वाटप, शिधा पुरवठा देत असतो. आणि मध्येही छोटं मोठं ज्या त्या भागात गेलो त्या भागात 1000, 2, 5000, 10,000पर्यंत आपलं धान्य वाटप हा सहयोग चालूच असतो. तर यावर्षी आपण नांदेड जिल्ह्यातल्या तीर्थस्थानांच्या ठिकाणी आणि आश्रमांच्या ठिकाणी धान्य वाटप उपक्रम करायचं ठरवलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला फुलाची पाकळी, खरं तर ही ईश्वराची लेकरं आहेत आपण सर्वच. आणि ही ईश्वराची लेकरं कधी उपाशी राहणार नाही, कारण माझ्या देवाने, माझ्या गोपालकृष्णांनी, माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की उपाशी राहू देणार नाही. 1 दिवस मिळणार नाही, 2 दिवस मिळणार नाही, 3ऱ्या दिवशी मी राहू देणार नाही. आणि आजपर्यंत कोणीही उपाशी मेलेला नाही, उपाशी राहिलेलं नाही, मेलेला नाही म्हणण्यापेक्षा राहिलेला नाही. आणि गोपालकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेले योगक्षेमम वाम्यम, मला जो शरण येतो, मला जो समर्पित भावनेने राहतो, जो अनुसरतो, त्याचे सर्व व्यवस्था मी करतो. म्हणून ही सर्व साधक मंडळी आहे, ही सर्व परमेश्वराची राजकुमार मंडळी आहे. यांना सदैव सगळं मिळणार आहे, त्यांचं काहीच राहणार नाही. पण त्यांना अर्पण करून, त्यांना देऊन आपण आपल्या जीवाचं भलं करू शकता, याच दृष्टीने आपण द्यायला हवं. म्हणून फुल नाही फुलाची पाकळी म्हटलं. एकाने मला प्रश्न विचारला की बाबा आपण देतो 1, 2, 5, 10 दिवस त्यांना पुढे एवढं, त्याच्यानंतर काय? मी म्हणलं त्यांना मी पूर्ण देऊ शकत नाही, आपण पूर्ण देऊ शकत नाही, पण जेवढं देऊ शकतो तेवढं तर द्यायला हवं. बाकी ईश्वर आहेच त्याच्यासाठी समर्थ. म्हणून थोडं तरी एखाद्या भिक्षुकाच्या मुखात थोडं तरी कणभर तरी आपलं अन्न जायला हवं, भजन घडायला हवं, प्रवेशन व्हायला हवं. म्हणून कुठेतरी दर वर्षातून 1दा-2दा आपण हे अन्नदान उपक्रम राबवत असतो. यावर्षी हा उपक्रम आहे, पुन्हा सांगतो की नांदेड जिल्ह्यात पुढच्या महिन्याच्या दरम्यान आपल्याला करायचं आहे. तुम्ही सर्वजण यात सहभागी होत असता. अनेकांच्या सहयोगामुळे आजपर्यंत आपण बीड जिल्ह्यातला काही भाग, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला काही भाग, अहमदनगर अर्थात अहिल्यानगर जिल्ह्यातला काही भाग, नाशिकमधला काही भाग, जळगावमधला काही भाग, जालना जिल्हा मात्र पूर्ण, अकोला जिल्हा पूर्ण, बुलढाणा जिल्हा पूर्ण, जाळीचा देव पूर्ण, अमरावतीतला काही भाग, रुद्रपूरचा परिसर, अशा अनेक ठिकाणी ही सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे व हे अर्पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याद्वारे आपण सर्वांचा सहयोग लाभलेला आहे. सहयोग अर्थात पुन्हा सांगेल की फुल नाही फुलाची पाकळी, आपापल्या यथाशक्तीने अगदी रुपयापासून तुम्हाला जिथपर्यंत जेवढं द्यावंसं वाटेल तेवढं आपण त्याच्यात सहभाग नोंदवू शकतो. आणि त्यानंतर आपण चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फतच 2022 साली जी आदरणीय पूजनीय श्रद्धेय गुरुतुल्य गुरुवर्य श्री लोणारकर बाबांची शेंदुर्णी जिल्हा जळगाव येथे पोथी झाली होती, त्या पोथीत 1 जानेवारी 2023 सालचा चहा, नाश्ता, दुपारची पंगत, दुपारचा चहा,
रात्रीचं जेवण असा पूर्ण दिवस आपल्या सर्वांच्या सहयोगाने घेतला होता आणि त्यात आपण अन्नदान केलं होतं सर्वांच्या सहयोगाने. अनेक सद्भक्तांचे फोन येतात की आपल्याला कुठेतरी काही करायचं आहे, तर तेही चालू राहतात. म्हणून काही ना काही चालू ठेवून परमेश्वरापर्यंत जाण्याचा, परमेश्वरातलं आपलं अंतर कमी करण्याचा हा एक मार्ग आहे. मग अनेक जण असंही म्हणतात की बाबा ठीक आहे, अन्नदान करायला पाहिजे, आम्ही करत असतो, दरवर्षी पंगत करत असतो, नक्कीच पंगत करायला हवी. पण कळत नकळत आपली पंगत ती सहेतुक होण्याची शक्यता असते. त्याचं कारण आपली पंगत बऱ्याच वेळा जिथं आपण थांबतो, जिथं आपलं नेहमी जातो, जे आपले ओळखीचे आश्रम आहे, जे आपले निमित्त गुरु आहेत, उपदेश गुरु आहेत, तिथंच बहुतांश वेळा पंगत करतो. कळत नकळत थोडीशी ती सहेतुक होण्याची शक्यता असते. हे जे अन्नदान आहे यात सहभागी घेतल्यानंतर कुणाला दिल्या गेलं हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे निर्हेतुक झालेलं आहे. ज्यांनी घेतलं त्यांनाही माहिती नसतं की अमक्या गावच्या एखाद्या भक्ताचं यात इतका सहभाग आहे, असं होत नाही. नाहीतर असंही होतं जळच्या देवाला ओळखलं का बाबा मी हो नाही हो असं चालतं, आणि मग काय बाबा ओळखलं नाही, मी पंगत केली नव्हती 3 वर्षापूर्वी. तर हे कळत नकळत आपण दरवर्षी पंगत करतो, हे बोलून दाखवत असतो, तो निर्हेतुकात जात नाही, ते सहेतुकात जातं, सकाम होतं. म्हणून याच्यामध्ये जर अर्पण केलं, त्याच्यात अजून एक महत्त्वाचा, मी कुणालाही पर्सनली वैयक्तिक संपर्क साधून याच्यात सहभाग घ्या किंवा तुम्ही इतके रुपये द्या असं सांगत नाही. त्यामुळे त्याने त्याच्या यथाशक्तीने त्याला म्हणजे आपल्याला समोरच्याला जेवढं द्यावासं वाटलं तो देतो, पाठवतो. प्रांजळ पूर्ण मनात त्याची जेवढी इच्छा असेल, एखाद्याला वाटतं 1000 रुपये द्यायचे, ते त्यानंच ठरवलेलं असतं, मी त्याला फोन केलेला नसतो, म्हणजे त्याची इच्छा झाली म्हणून सहभाग झालेला असतो. एरवी तसं जर केलं नाही तर मग असंही वाटू शकतं की आता बाबाचा फोन आला आहे, द्यायलाच पाहिजे, आपले रिलेशन आहे, संबंध आहे. असं नाही, तर ते निर्हेतुक होतं, कारण त्याच्या मनात वाटतं, व्हिडिओ पाहतो, पोस्ट पाहतो आणि मग पाठवतो माणूस, म्हणून तो निर्हेतुकही होतं बहुतांश स्वइच्छेने. तर या अशा पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे. आतापर्यंत सहयोग दिला, माझा नंबर हा जो स्क्रीनवर दिलेला आहे यावरती नंबर तुम्ही फोनपेने आपल्या यथाशक्तीने अगदी रुपयापासून, अनेक जण अगदी 50 रुपयापासून, 500 रुपयापासून 5000पर्यंत सुद्धा टाकतात. तर तुम्हाला जेवढ्या यथाशक्तीने शक्य असेल तेवढा सहयोग द्या. माझा प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ जावा आणि त्यांनी सहयोग द्यावा. अन्नदान करण्यासाठी, दान करण्यासाठी आपले जे अडथळे आहेत, अडथळे म्हणजे आपण कर्मराहाटीतल्या संसारातल्या अनेक गोष्टींसाठी अमाप पैसा देतो. अमाप या अर्थाने म्हणतो की आपण मोजत नाही, पण दान धर्म करताना मी आत्ताच पंगत करून आलो आहे, मी आत्ताच स्थानांना जाऊन आलो आहे, मी आत्ताच अमक्या तमक्या आश्रमातल्या कार्यक्रमाची किंवा कार्यक्रमाची पावती फाडलेली, असं ते मोजतो. संसारात किती खर्च होतो हा बघत नाही. संसाराचा खर्च बघितला आणि देवधर्मातला खर्च बघितला तर जमीन आसमानचा फरक असतो. तर म्हणून आपल्याला किती डझंट मॅटर, किती दिले हे महत्त्वाचं नाही, देणं महत्त्वाचं, कारण त्या क्रियेमध्ये आपला सहभाग असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण सर्वजण यात सहभागी होऊ शकता. सहभागी म्हणजे तुम्ही द्रव्य पाठवल्यानंतर, अर्थसहाय्य पाठवल्यानंतर तो स्क्रीनशॉट, नाव, गाव मला व्हॉट्सअप करायचा आहे, तो माझ्या नोंदीसाठी. आणि हे सर्व पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी पाठवाल त्याच्या दुसऱ्या दिवशी 11 गाठ्या स्मरण करायचं आहे पहाटे, आणि देवाला विनंती करायची आहे की देवा याचा आपण स्वीकार करावा, कारण दिलं तुम्ही, पाठवलं माझ्याकडे, घेतलं मी, दिलं समोर, पण स्वीकार करणारा परमेश्वर आहे. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. दिलं म्हणजे स्वीकार झाला असं नसतं, ते स्वीकार करण्याची विनंती. एखाद्याला पत्रिका दिली आणि त्याला आग्रह नसेल, विनंती नसेल, तर तो कार्यक्रमाला, लग्नाला येईल याची गॅरंटी नाही. तेच पत्रिका दिली आणि त्याला सांगितलं नक्की या बरं का, तुमच्याशिवाय आमचा कार्यक्रम अधुरा आहे असं नसतं. पण म्हटलं तर ते प्रेमाचे शब्द असतात, तो आवर्जून येत असतो, तो म्हणतो नाही, समोरच्यानं आग्रह केला. तसं आपण दिलं तर ते परमेश्वराने स्वीकार करावं, यासाठी स्मरण दुसऱ्या दिवशी करणं, अर्थपूर्वक करणं, देवाला विनंती करणं, देवा पुन्हा पुन्हा अशा क्रियांचा योग येऊ दे, पुन्हा पुन्हा क्रियांचा योग येऊन आता मी थोडंसं देऊ शकलो आहे, पुन्हा जास्त देण्याचा योग येऊ दे, अशी आपण विनंती करायची आहे. तर हो, तुम्ही देवाला विनंती करा, आपापल्या यथाशक्तीने सहभाग घ्या. पुन्हा काही शंका असेल,
कमेंटमध्ये कळवा. माझा नंबर बऱ्याच जणांकडे आहे, तोही कळवा. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9850 280 515 या नंबरवरती गुगल पे, फोनपे करून मला नक्की कळवा माझ्या नोंदीसाठी. तर हे झाल्यानंतर स्मरण महत्त्वाचं करा. नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक भिक्षुकाच्या मुखामध्ये आपला एक कण तरी जावा अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. आपलीही इच्छा असेल. बऱ्याच जणांना नांदेड विभागात गेलेले नसेल, राहेर स्थानांकडे गेले नसेल. जसं यावर्षी माझं नवरात्रातलं जे निरूपण आहे, प्रवचन आहे, त्या राहेर नांदेड जिल्ह्यातच येतं. तिकडे हे सर्व मी पाठवणार आहे, जाऊन देणार आहे. तुम्ही सहभागी व्हा असं सांगतो आणि थांबतो. दंडवत.